For third consecutive year, the prestigious Business Icon of the Year 2015. And the award goes to the youngest entrepreneur, one and only Mr. समीर! बाटली सोबत फ्री मध्ये आलायस, पण माझ्यापेक्षा जास्त दारू तूच प्यायलायस. सदो, ए सदो, अरे सदो. साहेब तुमची पॅन्ट नाही घाला. हे बेवड्या, तुला गाडी दिसत नाही का? झेपत नाही तर पिता कशाला एवढी? हे उठ. हे बेवड्या, सकाळी सकाळी माझीच गाडी भेटली का रे तुला मरायला? अरे समीर सर, तुम्ही? सर सर अरे कौन आ रहे, कौन चिल्ला रहे? समीर तू? उस्मान, मी तिला पाहिलं. कोणाला? उर्वीला. उर्वीला? क्या बात कर रहे? पण नक्की तीच होती का? मी तिला ओळखू शकत नाही का? तसं नाही रे, पण भास होऊ शकतो ना. उर्वी. हा रे, ही तर उर्वीच आहे. आता काय करायचं ठरवलंयस? तिला शोधायचं आणि जाब विचारायचा. असं का केलंस? समीर, अजूनही तिला विसरू शकला नाहीयेस तू. असं कसं विसरणार? 8 वर्ष. तिचं लग्न झालं असेल तर? असू दे तिचं लग्न झालेलं. माझं आयुष्य जरी संपत आलं असतं ना, तिला शोधायचं सोडलं नसतं मी. तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? चल. कुठे? चल चल. हं? चल उठ. पण कुठे? चल. समीर, अरे चल. समीर.
अरे पण आपण जातोय कुठे ते तरी सांग. अरे ज्या न्यूजपेपर मध्ये उर्वीची बातमी आली ना त्या न्यूजपेपरच्या ऑफिस मध्ये. कोणत्या? नागपूर मित्र. विनोद जोशी. हो ओळखतोस? हो. क्या बात आहे. चल चल. चल. नाही मी नाहीये, तू जा पुढे. का? अरे ओळखतोस ना त्यांना? ओळखतो पण एवढं चांगलं नाही ओळखत. तुझं विनोद जोशी कुठे भेटतील? अरे समीर साहेब या ना. हाय. थोडं काम होतं तुमच्याकडे. तुमच्या पेपरमध्ये एक बातमी वाचली त्याबद्दल विचारायचं होतं. ही वाली. ओके. हो समीर साहेब, ही बातमी आपल्याच वर्तमानपत्रातली आहे. ती जी बातमी आहे म्हणजे तो कार्यक्रम कुठे झालाय? हा कार्यक्रम मुंबईलाच झालाय. सांस्कृतिक मंत्रालयाचे सर्व कार्यक्रम मुंबईलाच होत असतात. त्या ज्या उर्वी भोईर आहेत, हां. पत्ता किंवा नंबर काही मिळू शकेल का मला? हो अवश्य, पण आता नाही, नंतर तुम्हाला टेक्स्ट करू शकेल. चालेल, काही हरकत नाही. हो नक्कीच. अजून काय साहेब? नाही, खूप खूप मदत झाली. येस येस. हे काय बोला विनोद जोशी? पत्ता मिळालाय पण मला मुंबईला जावं लागणार आहे. मला म्हणजे मी सुद्धा येणार आहे तुझ्यासोबत. येशील? हां. मोबाईल दे. हं. हॅलो, नॉवेल कन्स्ट्रक्शन्स. शर्मिला. अय्या समीर सर, तुम्ही कॉल केला? हो मीच बोलतो. यू मेड माय डे सर. मला कळतच नाहीये मी काय करू. एक काम कर, 2 नागपूर ते मुंबई विमानाची तिकीटं बुक कर. अय्या सर, कुठे जातोय आपण? आपण नाही जातो, मी आणि माझा मित्र जातो. अच्छा. माझं आणि उस्मान शेख या नावाचे 2 तिकीटं बुक कर. ओके सर, ठीक आहे. आणि मी आज ऑफिसला येतोय. ओके सर, ओके. शिंदे, काय झालं का? आज समीर सर ऑफिसला येत आहेत. वाव, जा सर्वांना इन्फॉर्म करा. आत्ता जातो. उस्मान, सामान पॅक कर, आपल्याला निघायचंय. हां. हे हा असा येणार आहेस? आधी युरिया तर ठीक कर तुझा. वेलकम. थँक्यू. वेलकम सर. थँक्यू. सर, तुम्हाला पाहून खूप बरं वाटलं. हो, मलाही तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. सर तुम्ही आता आलात ना, बघा कसं आम्हाला हुरूप आलं. ई, ही काय लँग्वेज आहे? बाय द वे, थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. सर पार्टी झालीच पाहिजे. हा हो नक्कीच. शिंदे, पार्टी होणार. येस. आधी काम करूया. राईट. गेट बॅक टू वर्क गाईज. सर, सकाळसाठी सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलंच नाही. काही हरकत नाही. वाईट काळामध्ये आपली माणसं सुद्धा ओळख दाखवत नाहीत. नेव्हर माइंड. फोकस ऑन वर्क गाईज. हो सर. ए तू का मध्ये बोललीस का? सर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच आलेत. पार्टी झालीच पाहिजे. काय हो? झालीच पाहिजे. पार्टी हो, झालीच हो, पाहिजे. झालीच पाहिजे, पण आधी कामं झाली पाहिजे. हा ठीक आहे.
मला एक पुस्तक द्यायचं होतं. मे आय कम इन सर? शर्मिला, येस. सर यावर साईन हवी होती. ओके. काय बघताय शर्मिला मॅडम? मला यापूर्वी कधी पाहिलं नाही का? नाही सर, तसं नाही, बघितलं आहे पण मनावर विश्वासच बसत नाहीये. मी तोच समीर आहे. सर तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. सर एक विचारू? विचार. सर तुम्ही इतक्या दिवसांनी ऑफिसला आलात आणि आजच कुठे जायची तयारी आहे? हो हो हो, तुला मी 2 तिकीटचं सांगितलेलं, त्याचं काय झालं? सर ते एअरलाईन्सचं स्ट्राईक चालू आहे. मग हे सांगणार कधी? मी सांगायलाच आले होते सर, पण तुम्हाला बघून. ओके, आय गो बाय कार. नाही सर, अशा कंडिशनमध्ये तुम्ही कारने नाही जाऊ शकत. मी ट्रॅव्हल्स बुक केले तुमच्यासाठी. ट्रॅव्हल्स? मी ट्रॅव्हल्सने जाणार. ट्रॅव्हल्सची काय गरज आहे? उस्मान आहे ना माझ्यासोबत. नाही सर, तुम्ही माझं कधीच ऐकत नाही. यावेळी तुम्ही ट्रॅव्हल्सनेच जाणार. ठीक आहे, तिकीट्स. सर चुकून 3 तिकीट्स बुक झाले. 3 तिकीट्स? कशासाठी? चुकून बुक झालेत. आता बुक झालेत 3 तिकीट्स तर मी पण येते ना. नको शर्मिला, यावेळेस आम्ही दोघंच जातो. ठीक आहे सर. यावेळेस मलाच जायचंय. खूप महत्वाचं काम आहे. सर तुम्हाला असं पूर्वीसारखं काम करताना बघून खूप छान वाटतंय. पूर्वी किती भारी होतं ना, तुम्ही कसे काम करायचात. हो ना. साळुंखे काय हे जरा प्रॉपर अपडेट करत जा. हो सर. हे किती महत्वाचं आहे माहिती आहे ना I am तुम्हाला? on it. कीप मी अपडेटेड. शर्मिला, 1 मिनिट. देशमुख, हां सर. पोद्दार फाईलचं काय झालं? सर ते आपल्याला परवापर्यंत अपडेट करणार आहे. जसं येईल मला सांगायचं. शिंदे आला का मेसेज? आला? नाही, चालू आहे मला अजून. सांगा आल्यावर. सॉरी सर. काय शिंदे, जरा कामाकडे लक्ष द्या. सॉरी सर. हे काम कसं विसरलो? हॅलो. हॅलो, मी उर्वी बोलते. अगं नंबर सेव्ह आहे तुझा. मग कॉल का नाही करता आला तुला? हा, सकाळपासून एक पण कॉल अगं मेसेज नाही. सॉरी, जरा टेन्शन मध्ये होतो. टेन्शन? हो, ठीक आहे, पण काय झालंय? जरा कामाची गडबड, कामाचा व्याप जरा वाढलाय. हे बघ समीर, सारी दुनिया भले इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण तू नेहमी माझ्याशी बोलला पाहिजेस, सोबत राहिला पाहिजेस. भलेही तू जीव द्यायला गेलास तरी मला सोबत न्यायचं. समजलं ना? हो ग बाई, कळलं. मग चल लवकर, निघ तिथून. मी तुझी वाट पाहते. काय, तू पोहोचलीस पण? हो, बरोबर, थांब, मी येतो तिथे लगेच. ये लवकर. येत आहे. हा चला. शिंदे, कामाकडे लक्ष द्या. सॉरी. तुझ्या माझ्या प्रेमाला साथ न कोणाची, तुझ्या माझ्या प्रेमाला साथ न कोणाची, फक्त तू अन मी प्रिय, आणि गोडी थोडी मनाची. किती छान कविता करतेस का तू. कसं सुचतं तुला? चांगल्या मनाची माणसं असली ना की सगळं येतं आपोआप. अच्छा, असं आहे का? मला पण शिकव ना कविता. असं शिकवावं नाही लागत, त्यासाठी मनापासून प्रेम करावं लागतं मिस्टर समीर. अच्छा, म्हणजे माझं प्रेम नाहीये तुझ्यावर, असं म्हणायचंय का तुला? प्रेम असतं तर एक तरी कॉल केला असतास ना वेळ काढून. अगं खरंच सॉरी, खूप कामं होती. तुला नाही माहित मला किती त्रास होतो. सॉरी. हे बघ समीर, आपण दोघांमध्ये कितीही संकटे आली, आणीबाणी आली किंवा कितीही गैरसमज निर्माण झाले तरी आपण दोघांनी ही साथ सोडायची नाही, कधीही वेगळं व्हायचं नाही. कळलं बाबा, तू काय मला सोडून जाणार नाही आणि मी काय तुझ्याशिवाय जगू शकत. शर्मिला, आपण नागपूरमध्ये टॉपला आहोत, पण मला आपल्याला महाराष्ट्रात टॉपला. येस, कमेन. सर उर्वी मॅम आलेत, तुम्हाला बोलवलंय. उर्वी?
उर्वी, अगं अशी अचानक आलीस? कॉल करायचा ना, चल आत. नाही नको. मला काम होतं तुमच्याकडे. आमच्याकडे डायरेक्ट अहो जाऊ करतेस? घरच्यांनी परवानगी दिली की काय? मला हे पुस्तक द्यायचं होतं, घ्या, नक्की वाचा, येते मी. अगं उर्वी काय नाही अशी? सर 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 पण सर तुम्ही कुठे निघालात? टू मीट उर्वी.